आजपर्यंत आपण केवळ ऐकलं असेल मुंज झाली. मुंज झाली म्हणजे नेमकं काय झालं, तर त्याच्या विविध विधी ज्या असतात त्यांचं इथे प्रदर्शन मांडून ठेवलेलं आहे. आपणही आनंद घ्या. चौल विधीपासून सुरुवात होते. आता चौल विधी म्हणजे काय हे जाणून घ्यायचं असेल तर एवढं वाचलं तरी आपणास कळून जाईल की बटूचे केस कापून घेरा व शेंडी ठेवण्याच्या या संस्कारास चौल कर्म म्हणतात. केसाच्या मुळाशी असलेले दोष जावेत व डोक्याच्या मध्यभागी असलेल्या बुद्धीचे रक्षण व्हावे, मेधा शाबूत राहावी यासाठी घेरा आणि शेंडीचे प्रयोजन. चौल कर्म झाल्यानंतर यज्ञोपवीत हा सोहळा, हा संस्कार केला जातो. एकूणच मुंज किंवा उपनयन संस्कार म्हणजे सनातन संस्कृतीत असलेल्या 16 संस्कारांपैकी हा 13वा संस्कार आहे आणि याला म्हणून मुंज असं म्हणतो किंवा व्रतबंध उपनयन संस्कार असं देखील म्हणतो. यज्ञोपवीत म्हणजे जाणवं हे शुद्ध आचार विचार आणि शब्द यांचे प्रतीक आहे. हे धारण करणाऱ्यांनी आजीवन शुद्ध विचार शब्द आणि आचरण यांचे निष्ठापूर्वक पालन केले पाहिजे असा याचा अर्थ होतो. तसंच मुंज झालेल्या व्यक्तीला सूर्यनमस्कार करणं देखील महत्त्वाचं आहे. शारदा गणेश वंदन करणं सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि व्रतबंध हा सर्वात मुख्य संस्कार जो आहे तोही इथे आहे. कारण 8 वर्षानंतर आपलं बाळ जे असतं ते थोडं मोठं झालेलं असतं. आता ते व्यावहारिक जीवनात त्याचा प्रवेश होत असतो, म्हणून त्याला गुरुगृही जाणं गरजेचं असतं. आता व्रतबंध संस्काराच्या अगोदर असतं मातृभोजन. मातृभोजन म्हणजे काय, तर अजूनपर्यंत बाळाला आईच्या ताटातच जेवायची सवय असते, पण आता बाळ आपला पुढचं शिक्षण घेण्यासाठी व्यावहारिक ज्ञान मिळवून घेण्यासाठी गुरुकडे जाणार आहे. आणि गुरुकडे जाण्याच्या पूर्वी शेवटीच एकदा आईच्या ताटात आईच्या पानात आईबरोबर जेवण्याच्या क्रियेला म्हणतो आपण मातृभोजन. असा हा सोहळा व्रतबंधामध्ये करून घेण्यात येतो, त्याला आपण मातृभोजन असं म्हणतो. तशीच पालखी निघते, मग मंगलाष्टका होतात, कुर्यात बटो मंगलम होतं. अशा प्रकारे भिक्षावळसुद्धा मागण्यात येते आणि एकूणच हा संपूर्ण सोहळा ज्याला आपण व्रतबंध उपनयन किंवा मुंज असं म्हणतो, तर ह्या सनातन संस्कृतीमध्ये असलेल्या मुंज या सोहळ्याला अति महत्त्व आहे आणि त्याचं वर्णन इथे फार चांगल्या प्रकारे करण्यात आलेलं आहे. हे प्रदर्शन जे मांडलेलं आहे त्याचं आपण आकलन करावं आणि मुंज हा सोहळा निश्चित स्वरूपात 8व्या वर्षापासून ते वयाच्या 12-13 वर्षापर्यंत करून घ्यावा अशी माझी विनंती राहील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.